पालघर मनोर विक्रमगड जव्हार राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांनी पुन्हा एकदा निरपराध जीव घेतलाय। खड्ड्यांमुळे मोटरसायकलवरून पडलेल्या अनिता पाटील या महिलेचा अखेर दुःखद मृत्यू झालाय। गेल्या 8 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होत्या, त्या मृत्यूशी झुंज देत होत्या, पण ही झुंज अखेर अपयशी ठरली। वेळीच हे खड्डे भरले असते तर हा अपघात घडला नसता आणि घडला असता तरी तो मृत्यूपर्यंत गेला नसता। पण या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? ठेकेदार की अभियंते की प्रशासन? असा प्रश्न निर्माण होत असून या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या, आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे। अनिता पाटील 30 सप्टेंबर रोजी पालघरवरून येत असताना सज्जनपाडा येथील खड्ड्यात पडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। अखेर त्यांची आज प्राणज्योत मावळली। अतिशय दुःखद अशी घटना असून पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते। वर्षभरासाठी देखभाल दुरुस्तीसाठी या रस्त्यावर 12 कोटी 48 लाखांचे टेंडर मिलन कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळाले। मात्र पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते फोन केल्यानंतरच खड्डे भरले जात होते। त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांकडे ठेकेदारांसह कार्यकारी अभियंता यांचे सातत्याने दुर्लक्ष होते। प्रशासकीय निष्काळजीपणा, कर्तव्यात चलढकल करणाऱ्या अभियंत्यांसह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा म्हणून मागणी होती। सातत्याने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरपासून जनतेचा वाली या न्यूज चॅनल मार्फत रस्त्यावरील खड्डे, कार्यकारी अभियंता ते ठेकेदार यांच्या जबाबदाऱ्या नेहमीच मांडल्या। जर खड्डे भरले असते तर अपघात टळले असते आणि हा मृत्यू देखील झाला नसता। यामध्ये भूमिपुत्र संघटना, धरतीपुत्र सामाजिक सेवा संस्था, पालघर कुणबी सेना आक्रमक झाली आहे। संघटनेचे जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला, जोपर्यंत ठेकेदार आणि कार्यकारी अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही। आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। नावजे गावातील अनिता अनिल पाटील यांच्या दुःखात कुणबी सेना, कुणबी मंडळ व सामाजिक सेवाभावी संस्था, जनतेचा वाली ग्रुप परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आज नावजे येथे त्यांच्यावर 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। पाहूया अविनाश पाटील यांची प्रतिक्रिया। महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीत येणारा पालघर विक्रमगड जव्हार ह्या अगदी अत्यंत प्रमुख अशा आणि रहदारीच्या मार्गावर आमची एक भगिनी अनिता अनिल पाटील राहणार नावजे यांचा 30 सप्टेंबर रोजी खड्ड्यात पडून अपघात झाला होता आणि आज त्यांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय महत्त्वाचा असा रस्ता असून वारंवार या ठिकाणी अपघात घडत आहेत। विशेषतः महिला ज्यांना बाईकवर बसल्यानंतर व्यवस्थित आधार नसतो त्या ठिकाणी पडून त्यांच्यावर गंभीर अशा दुखापती होत आहेत। ह्या ज्या भगिनी आज वारलेल्या आहेत त्यांना वोकार्ड या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि लाखोंचा त्यांच्यावर खर्च केला गेला। वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले, परंतु आज त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। अगदी ह्या महामार्गासाठी वार्षिक 12 कोटी रुपयाचं एक टेंडर होतं देखभाल दुरुस्तीचं। मग हे पैसे जातात कुठे? किंवा हा अपघात अनेक खड्डे पडून अनेक लोकांचे इथे अपघात होत आहे। काही लोक पोलीस स्टेशनला त्याबद्दल तक्रारी करत आहेत किंवा काही पडल्यानंतर असेच निघून जात आहेत। म्हणजे ह्या मार्गावर अनेक नोकरदार जात असतात, अनेक विद्यार्थी जात असतात। हा पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचा महामार्ग आहे आणि अशा रस्त्याची जर ही अवस्था असेल तर ह्याला जबाबदार जे ठेकेदार आहेत किंवा तिथले अधिकारी आहेत ह्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। राष्ट्रीय ह्या रस्त्याचे प्राधिकरणचे जे कार्यकारी अभियंता मॅडम आहेत, शिंदे मॅडम, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधायचा प्रयत्न केला सुद्धा त्यांनी फोनसुद्धा उचलला नाही। म्हणजे किती बेजबाबदार वर्तन आहे, यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे। अन्यथा पालघर जिल्हा कुणबी सेनेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करू हा इशारा आम्ही जनतेच्या वालीच्या माध्यमातून देत आहोत आणि जनतेच्या वालीने सातत्याने ह्या संदर्भात रस्त्याच्या खड्ड्यांबाबत बातम्या प्रसारित केलेल्या आहेत। धन्यवाद।